रेडकर सर पेक्षा चित्रांना सांगितलं तर अर्ध तरी समजतं राव. त्यापेक्षा केवढाचा विचार केला की मनाला कसा आराम वाटते. आणि गृहपाठ कधी उतरवणार? आपण बिंदास आहे की हिंदीचा तास त्याला तेच करायचंय. आणि बाकीचा गृहपाठ ते बघू रे. याला तुझा नशीब पण बंडल आहे. केवढा जर 8वीच्या ऐवजी आपला 9वीच्या वर्गात असती तर. हा हसा हसा पण देवा शपथ पटवली असती राव तिला. मग यावर्षी नापास म्हणजे झालं. तिची बना फावड्या मार खाशीला. मी नापास झालो तर बाप माझा मुर्दाच पाडल. ते जाऊ दे. केवढा जर आपल्या वर्गात असती तर काय. तर आपण बिंदास बघितलं असतं तिच्याकडे. इथे झाला असतास तू बाजी. आपल्या लाईन कडे बघणं सुद्धा एक कला आहे. लाईनला पण नाही कळलं पाहिजे की आपण तिच्याकडे बघतोय. समोर मॅडम किंवा सर आले ना तरी पण आपल्याला आपल्या लाईन कडे बघता आलं पाहिजे एकदम सूम मध्ये. असं माझा नरू मामा म्हणतो. आईला आता तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तू कुणाकडे बघतो ते आहे का नाही. अटे त्या भानगडीत नाही पडत मी. काय अजागण्यासारख्या वया आहेत. उद्या सगळ्यांनी कव्हर घालून आणा खाकी कलरची. आणि मी सगळ्यांच्या वया तपासणार आहे, लक्षात ठेवा. चला पुस्तकं उघडा. लेसन नंबर 3. Whether it was a delay in preparing food or forgetting to iron clothes, Papa used every opportunity to express his impediments. जोशी, लक्ष कुठं आहे? इम्पेडिमेंटचा अर्थ सांग. बाई इम्पेडिमेंट म्हणजे बाधा. बसा. इम्पेडिमेंट म्हणजे बाधा. सामाईची परीक्षा जवळ आली आहे हे विसरू नका. नमस्कार करतोस? थांब मी तुला नमस्कार करायला शिकवते. जोशा साल्या तुझ्यामुळे मार बसला. ए बिब्या तू त्याला कशाला बोलतो रे. बे तुला कोणी सांगितलं रे बाईची खोडी काढायला. हा अरे पण कुलकर्ण्यांनी सुचवलं स्थळ म्हणून तर बघायला गेलो ना. हाऊ आर यू मुकुंद? नरू मामा. हे काय उत्तर झालं मुक्या? हाऊ आर यू? फाईन. हां असं नाही, फाईन असं म्हणायचं. ऐकणाऱ्याला खरोखर असं वाटलं पाहिजे की समोरचा मस्त मजेत आहे. फाईन. नरू पुढच्या वेळेस जास्त माहिती काढायची आहे मुलीची, नाही तर व्हायचं आजच्यासारखं हाडाने मुलगी गळ्यात मारतात नाही. शी इज नॉट फाईन. बाबा याच्या आधी आपण एक चक्कर मारून येऊ. तुम्ही आता गप्पा मारायला लागलात ना की झालं. ओके लेट्स गो. अरे कुठे निघालात? आम्ही हिंडून येतो थोडं. जेवायला वेळेवर या. काय म्हणतात तुझं मित्रमंडळी? मजेत. पण तू सांग ना तुला का नाही आवडली ती मुलगी आणि अशा किती मुली पाहणार? अगदीच काकूबाई होती रे म्हणून. ओके आपण खरं म्हणजे ना एखादी ख्रिश्चन वगैरे मुलगी करणार. त्या कशा स्मार्ट असतात ना, बॉपकट वगैरे चटपटीत असतात. जकास नृमामा तू असंच कर. तू एखादी पटवणार मस्तपैकी लाईन मार, प्रेम कर आणि भानगड चालू असताना कुणालाही सांगायच्या आधी फक्त मलाच सांग. लग्नाच्या आधी 2-4दा तिची आणि माझी भेट घालून दे. मी सूममध्ये राहीन ना. लग्न झाल्यानंतर आईसाहेबांच्या आणि अंबाबाईच्या नाकावर टिचून सांगेन मला हे आधीच माहिती होतं. मग त्यांचे चेहरे बघणार काय असतील. यंग मॅन आर यू इन लव्ह? काय तू कुणावर लाईन वगैरे मारतोस का? आपण नाही तसल्या भानगडीत पडत. किती वाजले? चल आपण निघू. आई थालीपीठ करणार आहे मग.
मिसळ तुला इंग्रजीत पण अडचण येते का रे? हो. का रे? काय नाही रे, माझा नरू मामा आहे ना, तो कॉलेजात इंग्रजी शिकवतो, त्यामुळे मला काही अडचण येत नाही. ऐक ना, मला तुझ्या घराजवळची दगडी विहीर दाखवशील का? हो, कधी पण ये. आज संध्याकाळी येणार. चल. आणि मिसळ तू इंग्रजीची अजिबात काळजी करू नको, मी बसेन तुझ्या बरोबर. काय रे दोषी फार खुश दिसतोय तुझ्यावर. म्हणजे हे 5 मुद्दे उतरवून घ्या. हां बसा बसा. तुमच्या वर्गात आजपासून एक नवीन मुलगी आली आहे. तिच्या वडिलांची इथं बदली झाली आहे. काय बरं नाव? अनिता आंबेकर. गुड मॉर्निंग सर. वर्ग शिक्षिका कोण? परांजपेबाई. हां ते घेतील नोंद करून. लांब आलंय बघ. वर्ग चालू द्या. बस. कुठल्या शाळेत होतीस तू? सेंट मेरीज बँड्रा. काय काय कुठून आली आहे? बांद्राहून. इंग्रजीत बँड्रा असं म्हणतात. कॉन्व्हेंट? येस सर. बस. हाय. कुठे होतो आपण? कुठं? टॅमॅटोचे 3 रुपये. 2.5 रुपये लावणी. बरं ठीक आहे, मिरच्या, कोथिंबीर, आलं आणि कढीपत्ता 1 रुपया. तुझ्या आई समजा असाच देते. बरं त्याच्या 8 आणे लाव. 3 रुपये. किती घासाघास करत होती रे बाई. नाहीतर काय रे, मी पण तिला बरोबर दांडीतच मारली. 1 किलो टॅमॅटो 3 पोहोचतो की नाही काय माहित. चल मी निघतो, मस्त टाइमपास झाला. बस रे, मग शिरडकर येते. काय काय भाजी आहे पांडुरंग? दोडका बघ एकदम ताजा. गवारी घेऊ नको, चांगली नाही ती. मग दोडका दे 1/2 किलो आणि 1 किलो टमाटे दे. तू काय करतोस इथं? हे घे. किती झाले? दोडक्याचा 1, टॅमॅटोची 3. ₹1 दे की परत. बरं. काय रे मिसळ, तू एवढं लांब राहतो शाळेपासून, मग आपल्या वर्गातलं कोणी पोरं राहतं का नाही? अरे जास्त कोण नाही. त्या पलीकडच्या गल्लीत राहतो शेंबेकर. का रे? काय नाही, सहज. आणि इथंच पुढे ती शिरोडकर राहते. आपण कुठे चाललो? आईला विहिरीकडे. आणि कुठं? तू साड्या शेंबे एकदम भारीच आहे ना रे. प्रत्येक वर्गात असतो सरांचा आणि बनचा मार खायला. आपल्याशी तो इमानदारी असतो. इथे राहते शिरोडकर. हा वाजले किती? मला काय माहिती. अरे बाबांनी मला सकाळी एक काम सांगितलेलं, विसरलो इतकं. चल मी निघतो. आणि ती विहीर? अरे विहीर काय पळून चालली का कुठं? नंतर बघू. हा आणि हो, इंग्रजीचा अजिबात मनावर घ्यायचं नाही. एकदम बिंदास. मी बसीन तुझ्या बरोबर.